हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर खूप दिवसापासून, खूप दिवस म्हणजे 5 ते 6 दिवस झाले, ते मी अगोदर जो व्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, कारण की आपली YouTube फॅमिली खूप मला दिवसांपासून विचारत होती, की तुमच्या मम्मी-पप्पांना काय झालंय? काय झालंय? का म्हणजे कसे काय ते एक्सपायर झालेत? तर मी सगळ्यांना लास्ट व्लॉगमध्ये असं सांगितलं होतं, की मला जर तुम्हाला हे सगळं ऐकायचं असेल, तर मला एक कमेंट करा पार्ट 1 म्हणून. तर तेव्हापासून ना मला इतके म्हणजे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला, माझ्या व्हिडिओज असतील त्यांना किंवा सगळीकडून मला जे माझे YouTubeचे पण बघतात प्लस Instaला पण बघतात. सगळ्यांनी इकडे पण तिकडे पण मला पार्ट 1, पार्ट 1, पार्ट 1 अशी कमेंट केलेली आहे. तर मी आज त्या सगळ्या आपल्या YouTube फॅमिलीसाठी हा एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे बरेच आपले फॅमिलीचे असे क्वेशन्स होते, की तुमच्या मम्मी-पप्पांना काय झालंय? ते इतक्या लवकर दोघे पण कसे काय एक्सपायर झाले? त्यानंतर तुमचं एज्युकेशन कसं झालं? किंवा तुम्ही तिघी बहिणी कशा राहिलात? कोणी तुम्हाला सांभाळलं वगैरे नाही का? असे खूप, खूप, खूप सारे क्वेशन्स आहेत सगळ्यांचे. इतकं तर मी इतक्या सगळ्या क्वेशनचे तर आन्सर नाही देणार. पण कसं आहे, आत्ता आम्ही ह्या ज्या स्टेजला आहोत, इथपर्यंत येण्यासाठीचं आमचं स्ट्रगल काय होतं, कसं होतं, हे सगळ्या गोष्टी किंवा एक आत्ता आम्ही तुम्हाला इतके छान दिसतोय, आम्ही तिघी पण बहिणी, की चांगले कपडे घालतात, इतके चांगलं राहतो. बरेच लोकं पण मला कमेंट करतात, की तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुम्हाला कुठल्या गोष्टींची कमी असेल, मग तुम्हाला दुसरं कोणीतरी पुरवत असेल. म्हणजे जे चांगले लोकं आहेत ते चांगले कमेंट करतात, जे वाईट लोकं आहेत त्यांना खूप सारे प्रश्न पण पडलेले असतात. तर मी वाईट लोकांच्या क्वेशनचे आन्सर करायला नाही आलेली इथे. ज्या लोकांना आमचं जे स्ट्रगल बघायचंय, आमचा एक पडद्यामागचा जो काळ, की कसं आम्ही जगलो, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक पार्ट करून असे सगळे मी तुम्हाला सांगणार. त्यातला एक पार्ट मी आज जो पार्ट 1 मी बोलले होते, तो पार्ट 1 आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जे कोणी म्हणजे इंटरेस्टेड आहेत त्यांनी शेवटपर्यंत आपला व्लॉग कंटिन्यू करा. तरच तुम्हाला लक्षात येईल, जे इतके दिवस सगळे तुम्ही कमेंट करताय, तर त्यांच्यासाठी. तर मी तुम्हाला स्टार्टिंग कशी करते, एक आमच्या नॉर्मल लाईफपासून. म्हणजे जेव्हा माझे मम्मी-पप्पा होते, तेव्हापासूनची. तर माझे मम्मी-पप्पा असताना म्हणजे आम्ही चौघी बहिणी. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, की मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. त्या नादामध्ये आम्ही चौघी बहिणी झालो. म्हणजे सगळ्यात मोठी मी, त्याच्यानंतर सेकंड प्रतीक्षा, थर्ड नेहा आणि एक 4 नंबरची बहीणसुद्धा होती आम्हाला. हो. मला चौथी सुद्धा बहीण होती, जी कुणालाच माहिती नाहीये. म्हणजे खूप छोटी असतानाच ती एक्सपायर झालेली ॲक्चुअली, त्याच्यामुळे ती कुणालाच माहिती नाहीये. तर असं आम्ही चौघी बहिणी, मम्मी-पप्पा, जे माझ्या पप्पांना आम्ही दादा बोलायचो. कारण की त्यांना पप्पा बोललेलं अजिबात आवडत नव्हतं आणि माझ्या मम्मीला पण तिला मम्मी बोललेलं अजिबात आवडायचं नाही. कारण की त्याच्या मागे तिने आम्हाला एक रिझन सांगितलेलं त्यावेळेला, की मम्मी म्हणजे जी डमी इजिप्त वगैरे इकडे ती डमी असते ना, त्याला मम्मी बोललं जातं. आणि काइंड ऑफ तिच्या एज्युकेशन लेव्हलनुसार तिला वाटायचं, की ते मम्मी म्हणजे मेलेली व्यक्ती असते. तर त्याच्यामुळे तुम्ही लोकं मला मम्मी नाही बोलायचं. म्हणजे तिने मला ते तेव्हापासून असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे ती मला मम्मी नाही बोलून द्यायची, तर आम्ही तिला अक्का बोलायचो. तर आमच्या अक्का आणि दादा म्हणजे माझी आई आणि वडील. तर आमचं एकदम सर्वसामान्य कुटुंब. एकदम असं आम्ही काही जास्त श्रीमंत नाही. एकदम मिडल क्लास लोक आम्ही. गावाकडे आम्ही राहायचो त्यावेळेला आणि आमचे गावाकडे पण आमची फक्त 2 रूम जे की आम्ही आता पहिलं घर पाडून जे आत बांधले, त्याच घरात माझे मम्मी-पप्पा आम्ही सगळे लोकं राहायचो आणि म्हणूनच त्यांची आठवण म्हणून आम्ही ते घर परत एकदा बांधलेलं आहे. म्हणजे मम्मी-पप्पांची आठवण म्हणून. तर त्या घरामध्ये आम्ही राहायचो. आम्ही चौघी बहिणी, मम्मी-पप्पा आणि आमची आजी. माझी आजी म्हणजे आता ती तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या बहिणीच्या म्हणजे प्रतीक्षाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल किंवा बघितले नसेल, तर मी माझ्या व्लॉगमध्ये तिला जेव्हा मी गावी जाईल, आता ती सध्या आत्यांकडे असते. पण तेव्हा आम्ही सगळे सोबत राहायचो. तर असं सगळं की मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे या सॉरी या नादामध्ये आम्ही 4 बहिणी म्हणजे मुली झालो माझ्या मम्मी-पप्पांना. त्याच्यानंतर असं की चौघी-चौघी मुली, घरची परिस्थिती थोडी बेताचीच. माझे पप्पा जे होते त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. माझी मम्मी हाउसवाईफ होती. पण गावाकडे कसं दुसऱ्यांच्या शेतामध्ये रोजानी कामाला जाणं अशी माझी मम्मी काम करायची. आणि
परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळं माझी 2 नंबरची बहीण म्हणजे प्रतीक्षा ही झाल्यापासून म्हणजे जशी ती 1-1.5 वर्षाची झाली तेव्हापासून ती माझ्या मामांकडेच राहायला होती. आणि मी माझी 2 नंबरची 3 नंबरची बहीण आणि 4 नंबरची बहीण. माझ्या 4 नंबरच्या बहिणीचं नाव होतं मयुरी. तर अशा आम्ही तिघी माझ्या मम्मी-पप्पांकडेच राहायचो. तर नंतर ना थोडंसं असं झालं, की माझी आत्या एक दिवशी आली, तर ती मला बोलली, की माझं नाव मला ना आमच्याकडे आमच्या गावाकडे सगळे छकुली बोलतात. तर छकुली तू इकडे राहण्यापेक्षा दादाला पण एवढं सगळं होत नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही, तर तू चल आमच्यासोबत. माझ्या आत्तीची परिस्थिती थोडीशी ठीक होती, म्हणजे आमच्यापेक्षा जरा ठीक होती. तर माझी आत्या त्यावेळेला मला घेऊन गेली शिक्षणासाठी त्यांच्याकडे. तर माझी 2 नंबरची बहीण म्हणजे प्रतीक्षा पण मामाकडे असायची. मी माझ्या आत्यांकडे शिक्षणासाठी 1 वर्षभर गेली होती. 3 नंबरची बहीण आणि 4 नंबरची बहीण अशा दोघीच जणी माझ्या पप्पांकडे आणि मम्मीकडे राहायचे. तर आता बरेच लोकं मला असं विचारतात, की हा सगळा असा नॉर्मल काळ होता, की सगळं ओके चालू होतं, सगळ्या गोष्टी ठीक होत्या. असं सगळ्यांच्या घरामध्ये जशी भांडणं होतात, तशा आमच्या घरामध्ये सुद्धा काही कारणांवरनं भांडणं व्हायचे. तर असं सगळं नॉर्मली चालू होतं आणि एक दिवस असा आला, की माझ्या मम्मी-पप्पांचा नॉर्मली ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझे पप्पा एक्सपायर झाले. माझी मम्मी राहिली आणि 1-2 महिन्याने ती पण एक्सपायर झाली आणि तिच्यासोबतच माझी 4 नंबरची जी बहीण होती, ती सुद्धा एक्सपायर झाली. म्हणजे माझी सगळ्यात छोटी बहीण होती, ती 1 ते 1.5 वर्षाची होती फक्त. जास्त काही मोठी नव्हती. तर त्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त काळ काय गेला नाही, कारण की मीच आता घरामध्ये सगळ्यात मोठी होते. 2006 साली म्हणजे आता तब्बल त्या सगळ्या गोष्टींना 20 ते 21 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि माझा जो जन्म आहे तो 1998चा आहे. तर मी तेव्हा एक सेकंड स्टँडर्डला होती आय थिंक सो. मी सेकंड स्टँडर्डलाच होती. म्हणजे मला पण जास्त काही कळत नव्हतं. पण असं मला आता सगळे म्हणजे मी पण आत्यांकडे होते वगैरे त्याच्यामुळे आणि जास्त कळत तर म्हणजे तिघी-चौघी बहिणींमध्ये काय कळण्यासारखं होतं ते ती फक्त मीच होते. तर खूप लोकं मला खूप दिवसांपासून विचारत होते, की "तुझे मम्मी-पप्पा कसे वारले?" तर एक त्यांचा ॲक्सिडेंट झालेला. तर त्याच्यामध्ये ते दोघंही सोबत नाही वारलेले. 1-1.5 महिन्याच्या गॅपनी दोघं वारलेले आहेत. अगोदर पप्पा गेले आणि त्याच्यानंतर माझी मम्मी एक्सपायर झालेली आहे. तर माझे पप्पा जेव्हा एक्सपायर झाले, तर ते आमच्या गावाकडेच त्यांची सगळे जी विधी होती ती इकडेच केली. तेव्हा मी आत्यांकडे होते. त्यानंतर माझी मम्मी राहिली. तिला मोठा धक्का बसला, की आता 4-4 मुली, मी एकटी सगळ्यांचं कसं करणार? किंवा कोणी म्हणजे त्यावेळेस कोणी असलं घरात करता म्हटल्यावरती दोघं पण असतात. त्यात जेव्हा एकट्या बाईवरती 4-4 मुलांची जबाबदारी येते, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला तो मानसिक त्रास जास्त झाला. आणि त्यामध्येच ती सुद्धा 1-1.5 महिन्याच्या म्हणजे माझे जे पप्पा होते, ते 9व्या महिन्यामध्ये एक्सपायर झाले. आणि माझी जी मम्मी होती, ती सेम इयरला 2006 सालीच 11व्या महिन्यामध्ये एक्सपायर झाली. तर आणि माझी सगळ्यात छोटी बहीण सुद्धा तिच्यासोबतच एक्सपायर झालेली. तर असं सगळं, की माझे मम्मी आणि पप्पा 2006 साली एक्सपायर झालेले. का? तर त्याचं रिझन फक्त ॲक्सिडेंट होतं, बाकी काही नव्हतं वेगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिघी बहिणी म्हणजे माझी 4 नंबरची बहीण एक्सपायर झाली. त्याच्यानंतर आम्ही तिघी बहिणी अ, माझ्या मामांकडे राहिलो आणि माझी मम्मी ना लास्ट 1 मंथ खूप सीरियस होती. म्हणजे खूपच सीरियस होती. म्हणजे ती काही बोलता येत नव्हतं तिला. अ, तिची बॉडी मूव्हमेंट करत नव्हती. पण तिने माझ्या मामांना त्यावेळेस अशी एक गोष्ट सांगितली होती, की माझ्या 3 मुली अ, अजिबात कोणाकडे म्हणजे त्यांना डिस्ट्रिब्यूट करू नको. कुठे पण ठेव, तू सांभाळ, अ, तू त्यांना हॉस्टेलमध्ये टाक, कुठेही टाक, पण त्यांना एकत्र ठेव. म्हणजे त्यांना कुठल्या नातेवाईकांकडे जसे की आता बघा पूर्वी सगळ्यांचीच परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणजे असं कोणी जास्त श्रीमंत नव्हतं. जो तो इतकंच कमवत होता की स्वतःचं पोट भरवेल किंवा आपल्या कुटुंबाचं पोट भरवेल. त्याच्यापेक्षा तो दुसऱ्यांचं कोणाचं पोट भरवू शकेल इतकं कोणी श्रीमंत कोणीच नव्हतं. तर मग आता तिघी पोरींना तर कुणी एका कुटुंब सांभाळणार नव्हतं. मग तू एक जण हा नातेवाईक घेऊन जाईल, एक जण दुसरा नातेवाईक घेऊन जाईल, तिसरा नातेवाईक. तर असं नकोय माझ्या मुलींचं. तिघींना पण एकत्र ठेवायला पाहिजे. असं माझ्या मम्मीनी शेवटपर्यंत माझ्या मामांना सांगितलेलं आणि शेवटी ती म्हणजे हे होऊन गेली, पण मामाला सांगून गेली एक लास्टचं वाक्य, "माझ्या पोरींना तू वेगळं करू नको."
तर असं सगळं, की त्यावेळेस मग तरी काही नशिबाने अशा गोष्टी झाल्या, की आम्हाला तिघींना वेगळं व्हायची वेळ आलीच. आणि ती कशी, काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेल. कारण की मी तुम्हाला आमच्या लहानपणापासूनचा संघर्ष सांगणार आहे. फक्त एकच गोष्ट, की काय झालं, कसं झालं हे नाही सांगणार आहे. अगदी तिघींचाही लहानपणापासूनचा संघर्ष सांगणार आहे. तर आम्ही तिघींना वेगळं होण्याची पण वेळ आली, ती कशी आली, काय आली, हे नंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला नेक्स्ट पार्टची पण वेट करायला लागेल आणि मला कमेंट करा हा पार्ट सुद्धा कसा वाटला, काय वाटला. प्रत्येक वेळेस रडणं हा आपल्याकडे ऑप्शन नाही. तर तुम्ही म्हणाल, की तुम्ही आई-वडिलांचा एक्सपायर सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी असं नाहीये. मी इतकं कंट्रोल करून आत्तापर्यंत शूट करत नव्हती आणि मी एक मनाशी निश्चय केलेली नाही मी शूट करताना मी अजिबात रडणार नाही. मी कमजोर नाहीये, मी खूप स्ट्राँग आहे आणि मी तशी स्ट्राँग तुम्हाला लास्टपर्यंत दिसणार आहे. तर चलो बाय-बाय आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. माझा व्लॉग कसा वाटला ते पण लाईक पण करा, कमेंट पण करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मला तुमचीच हेल्प लागणार आहे. तर ती सुद्धा हेल्प तुम्हीच करा. तर चलो बाय-बाय.